हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर सध्या सगळीकडे हळदी कुंकू हळदी कुंकू हळदी कुंकू असं संक्रांतीचं वातावरण जोरात सुरू आहे. तर त्यातनंच आम्ही वेळ काढून आमच्या इथे सिद्धिरामेश्वरची यात्रा सुरू आहे. तर त्यानिमित्ताने मुलांना जायचं होतं तिथं खेळण्यासाठी. तर जाता जाता रस्त्यात एक हळदी कुंकू घेऊनच गेलं, कारण हळदी कुंकू हे आठवडाभरच खूप कमी दिवस आलेत. त्यामुळं लवकर लवकर रोजच हळदी कुंकू आहेत. रोज 2-3 तरी असतात. तर आठवडाभर आपला हळदी कुंकू असाच सीझन जाणार आहे. तर पटकन घरातलं उरकलं काम आणि संध्याकाळी मुलांना जायचं होतं. तर आमच्या इथे अशी यात्रा भरती छान. तर मुलांना तिथं खेळण्यासाठी, खाण्यासाठी खूप छान छान गोष्टी असतात. तर मुलांना तर हे सगळं हवंच असतं. सगळं बघणं, खेळायला जास्त मजा येते त्यांना. तर असे मोठे मोठे पाळणे वगैरे खूप राईड्स असतात खेळण्यासाठी. तर तुम्हीसुद्धा राईड्स खेळतात का सांगा मला, कारण मला तर फार भीती वाटते या राईड्सची. तर निघालो आम्ही आणि जाता जाता रस्त्यातच एक हळदी कुंकू होतं, तिथं घेतली. छान अशी त्यांनी रांगोळीसुद्धा काढली होती. खूप छान हळदी कुंकू केलं होतं. हळदी कुंकू घेतला आणि पटकन तिथनं निघालं, कारण मुलं बसूच देत नव्हती. तर इथे असा छान देखावा केला होता बघा. तर मिनी काश्मीर म्हणून त्याचं नाव दिलेलं होतं. तर जवळपास थोडंफार काश्मीरसारखं म्हणजेच बर्फ वगैरे पडलेलं असं लूक देण्यात आलं होतं. आणि नवीन एक म्हणजे इथं जलपरी असं पाणी भरून टँक होता का काय माहिती. तर त्यामध्ये जलपरी ठेवलेल्या होत्या. 2 रिअल होत्या बरं का, ठेवलेल्या नव्हत्या. रिअल जलपरी होत्या. लोक त्यांना बघण्यासाठी इतकी गर्दी घातली होती ना, की काय थांबायलासुद्धा जागा नव्हती तिथे. मग मुलं थोडा वेळ थांबून बघितली आणि मग तसंच लगे पुढं गेलो. मुलांना अगदी ती स्वप्नातली जलपरी आहे अशी वाटत होतं. त्यानंतर तिथून पुढे गेलो. बघण्यासारखं एवढं विशेष असं काही नव्हतं, पण राईड्स खूप छान होत्या. मुलांना तर राईड्सच हव्या असतात खेळण्यासाठी, काय खेळू आणि काय नाही असं झालं होतं. तर त्यापैकी ही एक राईड होती. माझ्या मुलाला फार बघायची इच्छा होती, की हे गाड्या कसं चालवतात वरनं आणि ते पडत नाहीत का, खूप त्याचे प्रश्न होते. मग त्याला नेऊन ते एकदा दाखवलं, की कसे चालवतात एकदम स्पीडमध्ये. त्यानंतर आम्ही असे राईड्स केले. मला तर त्या मोठ्या पाळण्यात बघूनच चक्कर येते. मी नाही बसत, मुलांना हे माझे मिस्टर घेऊन बसलेले होते. त्यानंतर आपण तिथे छान स्पेशल वडापाव मिळतो, खाल्ला आणि घरी आला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर बघू शकता समोर एका आम्ही अशा पाळण्यात बसलेलं होतं. तर मुलं फार घाबरत होती. सुरुवातीला त्यांना छान मजा आली. नंतर ते आता बस कंटाळले होते. पण छान झालं एकंदरीत. खूप छान आमचा फिरून मुलं एन्जॉय केली. छान वाटलं. तर असंच काहीसा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.